सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता मुसळधार पावसातही नाशिक पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स स्कूल जवळील चौकात एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले। काका आम्हाला वाचवा अशी भावनिक साद घालत विद्यार्थी, पालक आणि रिक्षा चालकांनी रस्त्यावरील वाढत्या अपघातांविरोधात आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी एकत्र येऊन आंदोलन केले। या आंदोलनात शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक आणि रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय, ज्यामुळे प्रशासनाला रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा लागेल। मुसळधार पावसाने अनेकांना आंदोलनस्थळी वेळेवर पोहोचवण्यात अडथळे आणले, तरीही विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचा उत्साह कायम होता। रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं अशी भावना व्यक्त करताना लहान मुलांनी काका आम्हाला वाचवा अशी हाक मारली आहे। त्यांच्या निष्पाप आवाजात रस्त्यावरील असुरक्षिततेची भीती आणि सुरक्षिततेची मागणी स्पष्टपणे जाणवत होती। पालकांनीही मुलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरील खड्डे, अपुरे स्पीड ब्रेकर आणि रिफ्लेक्टरचा अभाव यांसारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आंदोलनात सहभागी झालेल्यांनी स्पष्ट मागण्या मांडल्या। स्पीड ब्रेकरची उंची वाढवावी, रस्ता रुंद करावा आणि खड्डे बुजवावेत, रिफ्लेक्टर आणि पांढरे पट्टे मारून स्पीड ब्रेकरचे फलक लावावेत, द्वारका ते नाशिक रोड दरम्यान उड्डाणपूल बांधावा अशी मागणी केली जाते। आंदोलनाला शिवसेना उपमहानगर प्रमुख विक्रम कदम यांच्यासह महिला आघाडी विभाग अध्यक्षा सुनीता जाधव, पालक विकास जाचक, स्वप्नील लोखंडे, योगेश जाचक, दीपाली कदम यांनी सक्रिय सहभाग घेतला। विद्यार्थ्यांमध्ये ईशाना कांबळे, समृद्धी कदम, तनिष्का जाचक, शर्विल लोखंडे, श्रेयस कदम, हर्षवर्धन जाचक, आराध्य जाचक, कार्तिक शिंदे, श्रावणी चव्हाण, भूमी मोहिते, स्वरूप यांच्यासह अनेक विद्यार्थी पालकांनी मुसळधार पावसात भिजत आंदोलनात सहभाग नोंदवला। त्यांच्या या जिद्दीने उपस्थितांचे मन जिंकले। नाशिक पुणे हायवेवरती आज लहान मुलं, त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे पालक असतील किंवा रिक्षा चालक असतील, जे स्कूल व्हॅनवाले आहेत ते आहेत, त्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन काका आम्हाला वाचवा अशी आर्त हाक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे। विद्यार्थी या नाशिक पुणे हायवेवरती जात असताना अतिशय कठीण परिस्थितीतून जातात। आपण सर्व बघत असाल की जवळजवळ हजारोंच्या संख्येने रोज या ठिकाणाहून स्कूल व्हॅन आणि स्कूल चालकांच्या ज्या रिक्षा आहेत त्या रस्ता क्रॉस करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आताही आपण बघाल की गेल्या महिन्याभरामध्ये 2 लोकांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि मोठ्या घटना या ठिकाणी गेल्या 2-1.5 वर्षामध्ये घडलेल्या आहेत। अनेकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्कूल व्हॅनचा जर अपघात झाला तर 10-15 मुलांचं त्या ठिकाणी दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून ही भीती त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच या ठिकाणी काका आम्हाला वाचवा अशी अर्थ हाक प्रशासनाला देण्यात आली आहे। परंतु प्रशासन या ठिकाणी एवढे अपघात होऊ नये लक्ष देत नाही आहे। रिफ्लेक्टर्स त्यांनी लावायला पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची जी उंची आहे ती निर्धारित केली पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचे फलक लावले पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघात होणार नाही यासाठी सुरक्षित रस्ते त्यांनी दिले पाहिजे। खड्डे त्या ठिकाणी आता झालेले आहेत पावसामुळे, ते बुजवले गेले पाहिजेत। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने त्वरित या ठिकाणी लक्ष घालावं अशी मागणी या ठिकाणी मी शिवसेना पक्षाच्या वतीने करतो। धन्यवाद। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।